नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी हप्त्याच्या वितरणासंदर्भात आहे आणि आपल्या या हप्त्याला सध्या विलंब होण्याची शक्यता, दाट शक्यता निर्माण झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये मुद्दा जो आहे तो असा आहे की काँग्रेस पक्ष जो आहे त्या काँग्रेस पक्षाकडून आपल्या या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता देण्यासाठी महायुती सरकारचे प्रयत्न चालू होते। प्रयत्न होते की आपल्याला 14 जानेवारी पर्यंत डिसेंबर आणि जानेवारी असे 2 हप्ते देण्यात यावे यासाठी महायुती सरकार प्रयत्न करत होतं। पण काँग्रेस पक्ष आहे, काँग्रेस पक्षाकडून सध्या आपल्या निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की हा जो आपला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आहे तो आत्ता वितरित करू नये। ही एक निवडणुकीच्या काळामध्ये ही लाच दिल्यासारखं होणार आहे। म्हणजे त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आता निवडणुकीचा काळ आहे आणि आपलं 15 जानेवारीला म्हणजे 15 जानेवारी 2026 ला आपलं जे वोटिंग होणार आहे, जे मतदान होणार आहे, तर त्याची लाच दिल्यासारखं हे हप्ते असणार आहेत। त्यामुळे ह्या हप्त्याला जो आहे तो निवडणूक आयोगाने विरोध करावा आणि हे देण्यास सरकारला परवानगी देऊ नये असं त्यांनी ते पत्र आपल्या निवडणूक आयोगाला दिलेलं आहे। त्यामुळं या हप्त्याला आपल्या आता विलंब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। म्हणजेच काय, तर हा जो हप्ता वितरण आहे ते हप्ता वितरण आपल्याला आता जानेवारीमध्ये 16 तारखेच्या नंतरच होण्याची शक्यता आहे, कारण त्यांनी तसं सांगितलेलं आहे की जानेवारीच्या 16 तारखेनंतरच हा हप्ता वितरण करण्यात यावा असं स्पष्ट त्यांनी पत्र दिलेलं आहे निवडणूक आयोगाला, काँग्रेस पक्षाने। त्यामुळं आता असं झालेलं आहे की या हप्त्यासंदर्भात जे काही तुम्ही जी वाट पाहत आहात या जानेवारी आणि डिसेंबर आणि जानेवारी या 2 हप्त्याची, तर ह्याच्यामध्ये विलंब होण्याची शक्यता दाट निर्माण झाली। फक्त त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की निवडणूक आयोग ह्याच्यावर आता काय उत्तर देणार, कारण का या काँग्रेसनी तर त्यांना पत्र दिलेलंच आहे निवडणूक आयोगाला, पण आता निवडणूक आयोग त्याच्यावर काय उत्तर देणार किंवा जो महायुती सरकार जे आहे ते आपलं जे मत आहे ते निवडणूक आयोगाच्या समोर कसं मांडणार याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर बघूया त्याच्यावर काय अपडेट येते। पण ही खूप महत्त्वाची अपडेट आहे आणि हे जे पत्र दिलेलं आहे ते काल दिलेलं आहे, म्हणजेच 10 जानेवारी 2025 रोजी दिलेलं आहे। ही बातमी मला काल रात्री समजली होती, पण माझी सध्या तब्येत ठीक नसल्यामुळे मला थोडंसं व्हिडिओ बनवायला प्रॉब्लेम होत आहे। पण तरी सुद्धा आज इच्छा नसून सुद्धा मी व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे, कारण तुम्हाला माहिती असावं की या योजनेच्या अंतर्गत पहिल्या दिवसापासून फक्त विरोध होत आहे। ही योजना बंद करण्याच्याच सगळे पाठीमागे लागलेले आहेत। म्हणजे जेवढेही विरोधक आहेत ते सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ही योजनाच बंद करा। त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस ह्या योजनेमध्ये काही ना काही अडथळा निर्माण होतो। तुम्हाला माहिती असेल मधल्या काळामध्ये पण असंच झालं होतं। कोर्टापर्यंत या योजनेच्या अंतर्गत जे आहे ते कारवाई झाली होती, हे तुम्हाला माहितीच असणार आहे। आणि आता परत तसंच झालेलं आहे की या हप्त्याचं जे वितरण आहे ते या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्याच्या 14 तारखेला होऊ नये, हे निवडणूक झाल्यानंतर 16 तारखेच्या नंतर हे वितरण व्हावं अशी निवडणूक आयोगाला जे पत्र दिले त्याच्यावर बघूया आता आपण निवडणूक आयोग काय कारवाई करणार, निवडणूक आयोग काय उत्तर देणार, त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि आता वितरणाला राहिलेच किती बाकी बघा, आज आहे 11 तारीख, उद्या आहे 12 तारीख बरोबर, आणि 13 तारीख, 2च दिवस बाकी आहेत। 14ला तर मकर संक्रांती आहे। आता ह्या 3-4 दिवसामध्ये काय निर्णय होतोय ते बघूया। त्याच्यामध्ये जर काही अपडेट आली तर मी तुम्हाला देणारच आहे। पण आता तर 99% दाट शक्यता निर्माण झालेली आहे की हे जे वितरण आहे ते 16 तारखेच्या नंतरच होईल। पण आता त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि निवडणूक आयोग काय ह्याच्यावर काय उत्तर देणार। आता निवडणूक आयोग जर बोललं की बाबा नाही हप्ता वितरण करा तर होऊ शकतं, निवडणूक आयोगाने जर नाही सांगितलं तर हे वितरण होणार नाही। आता सगळ्यांचं लक्ष हे निवडणूक आयोगाकडे लागलेलं आहे। तर पाहू आता आपण की निवडणूक आयोगाकडून ह्याच्यावर काय उत्तर येतं। तर हीच मला आज माहिती द्यायची होती, खूप महत्त्वाचा विषय आहे हा। तर नक्कीच इतर महिलांपर्यंत शेअर करा। नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि हाईप करू शकता। बेल नोटिफिकेशन सुद्धा दाबा, जेणेकरून आपले सर्व येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवर व्हिडिओ किंवा लाईव्ह घेऊन। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।